हॅलो फ्रेंड्स, मी मुकुंदा माळी सर BF इंग्लिश या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या लेसनचे ऑल क्वेश्चन्स आन्सर्स म्हणजे मित्रांनो आपले जे टेक्स्टबुक मध्ये दिलेले ऑल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आजच्या व्हिडिओमधून आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या लेसन मध्ये आपल्याला पहिली दिलेली ऍक्टिव्हिटी बघूया. वॉर्म अप ऍक्टिव्हिटी मित्रांनो आपल्याला दिलेली आहे, बी हेल्दी. या प्रकारे आपलं टायटल घेतलं या ऍक्टिव्हिटीचं. क्वेश्चन दिला बघा, मॅच द टेस्ट विथ द फ्रुट्स और व्हेजिटेबल्स. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कॉलम ए मध्ये टेस्ट दिलेले आहेत आणि बी मध्ये इमेजेस दिले आहेत. यांच्यासोबत आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. भाजी आणि फळांचे चित्र मित्रांनो या ठिकाणी आहेत. तर बघा, सॉल्टी सॉल्टी असतं मित्रांनो आपलं मीठ, सॉल्ट. स्पायसी म्हणजे बघा तिखट असणार, तर चिली मिरच्या मित्रांनो तिखट असतील. स्वीट गोड, त्याची जोडी असते मित्रांनो आपलं शुगर कॅन, ऊस बघा शुगर कॅन. त्यानंतर सोर म्हणजे मित्रांनो आंबट टेस्ट बघितली आपण, तर आंबट टेस्ट साठी ही जी या ठिकाणी इमेज दिसते मित्रांनो ही आपल्याला वापरता येईल, लिंबू. इथे आपण बरंच कन्फ्युज बघा, ही जी आपल्याला लास्ट दिलेली टेस्ट आहे टँजी, तर टँजी मित्रांनो किंवा टँगी, या ठिकाणी टँगी म्हणजे चटपटीत किंवा आंबट गोड या प्रकारे मित्रांनो ही टेस्ट होते. तर याच्यासाठी आपल्याला हा आवळा म्हणता येईल, आमला, याला आपण ही जोडी लावू शकतो. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिली जी इमेज आहे बिटर गार्ड, बिटर गार्ड साठी आपण या ठिकाणी टेस्ट बिटर लिहू शिकत होतो, परंतु इथे दिलेलं नाही आपण त्याला. आता टँगी ही जी मित्रांनो आपली टेस्ट दिली आपण ही बिटर गार्ड साठी लिहून घेणार आहोत. या प्रकारे आपल्याला या टेस्ट आणि या इमेज यांच्या मित्रांनो जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. त्यानंतर आपण बघूया आपली पुढची ऍक्टिव्हिटी, सी नंबरची ऍक्टिव्हिटी. डिस्कस इन पेअर, एनलिस्ट द ऍडव्हांटेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ पॅकेज फूड. आपल्याला मित्रांनो पेअर मध्ये असणारी ऍक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी आपण यादी करणार आहोत, इनलिस्ट करणार आहोत. ऍडव्हांटेजेस म्हणजे फायदे कशाचे, हेल्दी फूड, आरोग्यदायी आपण मित्रांनो जे काही हेल्दी फूड घेऊया त्याचे फायदे काय असतात, आणि जे पॅकेज फूड असतं आपण मार्केटमधून घेणारं जे पॅकेज फूड असतं, पॅकिंग केलेलं फूड असतं, त्याचे तोटे काय असतात, हा चार्ट आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत. बघूया तर फायदे आणि तोटे. बघा मित्रांनो, आपले ऍडव्हांटेज बघूया हेल्दी फूडचे. यूज एनर्जी अँड स्ट्रेंथ टू द बॉडी. आपल्या शरीराला एनर्जी आणि स्ट्रेंथ देण्याचं काम हे मित्रांनो हेल्दी फूड करत असतं. तर त्याच ठिकाणी बघा जे आपलं डिसएडव्हांटेज आहेत पॅकेज फूडचे ते बघूया. कंटेन्स हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह. हार्मफुल मित्रांनो बघा जे त्रासदायक आहेत असे प्रिझर्वेटिव्ह जे टिकणारे घटक असतात, जे डायजेस्ट होत नाहीत अशा प्रकारचे घटक आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये पाहायला भेटतात. हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ अँड कीप्स अस फिट. आपली मित्रांनो प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी, योग्य वाढ होण्यासाठी आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हेल्दी फूड आवश्यक असतं. आणि डिसएडव्हांटेज बघा, कॅन कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स लाईक ऑबेसिटी. मित्रांनो आपण बघतो बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आपल्याला जो दिसतोय सध्या आता, तो पॅकेज फूडचा परिणाम आपल्याला म्हणता येईल. प्रोटेक्ट्स अस फ्रॉम डिसीज अँड इलनेसेस. आजारांपासून आणि दुःखांपासून म्हणजे आपल्या आजारपणापासून आपल्याला वाचवण्याचं काम हेल्दी फूड करत असतं. तर आपण पॅकेज फूडचं डिसएडव्हांटेज मध्ये बघितलं तर लॅक्स ऑफ नॅचरल न्यूट्रियंट्स अँड विटॅमिन्स. जे पोषक द्रव्य असतात आणि विटॅमिन्स असतात यांची कमतरता मित्रांनो पॅकेज फूड मध्ये असते. गुड फॉर ब्रेन अँड मेमरी. आपल्या मेमरीसाठी, आपल्या ब्रेनसाठी हेल्दी फूड चांगलं असतं. तर पॅकेज फूड मध्ये मित्रांनो आपल्याला हाय इन शुगर अँड सॉल्ट, मोठ्या प्रमाणावर साखर आणि मीठ हे घटक आपल्याला पाहायला मिळतात पॅकेज फूड मध्ये. हेल्दी स्किन अँड आईज. आपल्या स्किनसाठी आणि डोळ्यांसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी हेल्दी फूड मित्रांनो आवश्यक असतं, चांगलं असतं, त्याचा फायदा होतो. तर आपण जर पॅकेज फूड घेत असू तर त्याचं डिसएडव्हांटेज समजून घेऊया बघा. कॉजेस लेझीनेस अँड बॅड फॉर डायजेशन. आपल्या पचन संस्थेसाठी मित्रांनो ते बॅड असतं. तसंच आपल्यामध्ये आळस हे वाढवण्याचं काम पॅकेज फूड मधून आपल्याला पाहायला मिळतं, त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. तर या प्रकारे
हेल्दी फूडचे फायदे आणि पॅकेज फूडचे तोटे आपण या ठिकाणी या प्रकारे समजून घेणार आहोत. ओके मित्रांनो, सगळ्यांना हा प्रश्न नक्कीच समजलाय. चला तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघूया क्वेश्चन नंबर डी. रीड द ग्रीड केअरफुली अँड इनसर्कल द नेम्स ऑफ द इटेबल्स मेन्शन इन इट. मित्रांनो, या ग्रीड मध्ये काही इटेबल्स खाण्यायोग्य पदार्थांची नावं दिलेली आहेत. त्यांच्या नावांना आपल्याला सर्च करून शोधून त्यांना आपल्याला इनसर्कल करायचं. या प्रकारे बघा, ज्या प्रकारे कस्टर्ड हा शब्द आपल्याला दिलाय या प्रकारे आपण शोधून त्यांना आपल्याला इनसर्कल करायचं आहे. बघूया मित्रांनो, आपण काही शब्द या ठिकाणी शोधूया. बाकी तुम्ही स्वतःहून शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बघा, पीच, हलवा, नट्स, रायसिन, भेंडी, चिली, ज्यूस, या प्रकारे काही शब्दांना मित्रांनो या ठिकाणी आपण इनसर्कल करून घेतलेला आहे. त्यांना आपण गोल केलेला आहे. असेच काही शब्द तुम्ही या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. अजून नक्कीच आपल्याला काही शब्द मिळतील. ओके, तर जाऊया आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली दिली आहे ऍक्टिव्हिटी नंबर ई. क्लासिफाय द वर्ड्स इन द गिव्हन कॉलम्स. खाली दिलेल्या कॉलम्स मध्ये आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द जे आहेत त्यांना क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला खालील शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे 4 भागामध्ये. पहिला भाग आहे बघा आपला ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे मित्रांनो विशेषण, जे नावांचं वर्णन करण्यासाठी त्यांना आपण डिस्क्रायबिंग वर्डही म्हणतो. तर इथे आपले आन्सर मध्ये असेल बघा हंग्री आणि अँग्री. त्यानंतर बघूया नाउन्स. नाउन्स म्हणजे मित्रांनो बघा नाम, ज्याला आपण इंग्लिश ग्रामरमध्ये आपण मराठी ग्रामरमध्ये त्याला आपण नाम म्हणत असतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला नाउन्स म्हणतो. कुठलाही एनी नेम असेल, जसं बघा नेम ऑफ पर्सन, थिंग, प्लेस, ॲनिमल, आयडिया, फिलिंग, यांचे जे नाव असतात मित्रांनो आपण त्यांना नाउन्स म्हणत असतो. आपल्याला बाउल आणि टी हे 2 मित्रांनो नाउन दिलेले आहेत. त्यानंतर बघा वर्ब्स म्हणजे आपले ऍक्शन वर्ड या ठिकाणी आहेत रन आणि कॅच. त्यानंतर ऍडवर्ब्स आपल्याला दिलेले आहेत मेरिली आणि हंग्रीली. तर बघा वर्ब म्हणजे आपले ऍक्शन वर्ड असतात, क्रिया दाखवणारे शब्द, आणि ऍडवर्ब म्हणजे क्रिया कशा प्रकारे घडली ते आपल्याला दाखवण्याचं काम करतात ऍडवर्ब्स. या प्रकारे या शब्दांना आपण या क्वेश्चन मध्ये क्लासिफाय करून घेणार आहोत. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर एफ. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिव्हन वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून हा पुढील मेसेज मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. हा बालवीर आपला व्हेजिटेबल्सला हा मेसेज पाठवत आहे, लिहित आहे बघा. आपला मेसेज कंप्लीट करूया आपण. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर नीड. You give us vitamins and energy. You protect us from illness. You keep us healthy. We must eat you to stay fit. Thank you for what you do for us. Your pen Balbir. या प्रकारे मित्रांनो आपल्याला हा मेसेज कंप्लीट करायचा आहे. आणि या ज्या शब्द आहेत त्यांना या प्रकारे आपण या मेसेज मध्ये फिल करणार आहोत. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर जी. आपली ऍक्टिव्हिटी बघा जी नंबरची. रीड द फॉलोइंग वर्ड्स. रियल, रिअली, ग्रीडी, ग्रीडीली. या प्रकारे बघा या ठिकाणी आपण ऍडवर्ब मित्रांनो आपण आत्ताच बघितले. एखादी क्रिया कशी झाली ऍडवर्ब आपल्याला सांगतात. तर ऍडवर्ब या ठिकाणी एलवाय प्रत्यय लावून एलवाय हे सफिक्स वापरून आपल्याला खालील शब्द बनवायचे आहेत. क्वेश्चन बघा. नाऊ ऍड द सफिक्स एलवाय टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रिराईट. खालील शब्दांना आपल्याला एलवाय प्रत्यय लावून आपले ऍडवर्ब जे आहेत हे मित्रांनो बनवायचे आहेत. तर बघा आपला इथे बनेल स्लोली, इथे बनेल आपला हॅपीली आणि इझिली. हॅपीली आणि इझिली मित्रांनो बनवत असताना हा जो वाय आहे आपला वाय रिमूव्ह करून आपल्याला या ठिकाणी आय जोडायचा आहे. इथेही वाय रिमूव्ह करून आपण आय जोडणार आहोत. हॅपीली, इझिली, लाईकली, वीकली आणि क्विकली. या प्रकारे मित्रांनो आपण यांना एलवाय प्रत्यय जोडणार आहोत. जाऊया पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. पुढची मित्रांनो आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली बघा सिंपल प्रेझेंट टेन्स. ग्रामरशी संबंधित हा एक सोपा पार्ट, एक महत्वाचा पार्ट आपल्याला या ठिकाणी समजून दिलेला आहे. तो आपण समजून घेऊया चला. तर मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ या ठिकाणी आपल्याला समजून दिलेला आहे, ज्याचा वापर आपण करत असतो बघा. वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन, रेग्युलर ऍक्शन्स, हॅबिट्स आणि शेवटचा पॉइंट आपला युनिव्हर्सल ट्रूथ.
आपले जे डेली रुटीन मित्रांनो असतं, रेग्युलर ऍक्शन्स असतात, नियमित क्रिया असतात आपल्या, म्हणजे आपल्या हॅबिट्स आहेत, आपल्या सवयी आहेत, तसंच जे वैश्विक सत्य गोष्ट आहेत त्या दाखवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा हा यूज केला जात असतो. सिंपल प्रेझेंट टेन्सची मित्रांनो आपण जर वाक्यरचना बघितली तर आपल्याला वाक्यरचनेमध्ये बघा सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाचं पाचवं रूप म्हणजे यस इयस फॉर्म आपण हा वापरत असतो. यामध्ये वाक्यातला सब्जेक्ट जर आपला थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट किंवा कुठलंही सिंग्युलर नाव नसेल तर त्याच्यासोबत मित्रांनो आपण क्रियापदाचं पाचवं रूप म्हणजे व्ही आहे म्हणजे आपण क्रियापदाला यस इयस हे सफिक्स लावून वापरत असतो. एक्झाम्पल वरून आपल्या लक्षात येईल बघा. इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, पहिले दिलेलं एक्झाम्पल आय प्ले मी खेळतो. मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मराठी वाक्याच्या शेवटी आपल्याला तो ते तात या प्रकारे प्रत्येक क्रियापदाला दिसतील बघा. आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू रीड तू वाचतो, यू रीड तुम्ही वाचतात. यू बघा सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल मित्रांनो दोघही ठिकाणी आपला यू यू असतो, तू असेल किंवा तुम्ही असाल. ही प्लेज, शी रीड्स, इट प्लेज बघा ही प्लेज तो खेळतो, शी रीड्स ती वाचते, इट प्लेज ते खेळते आणि दे रीड ते वाचतात. तर मग हे जे आपल्याला आय यू ही वही यू हे जे शब्द मित्रांनो दिसतात सुरुवातीला हे आहेत आपल्या वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. तसंच मित्रांनो आपले हे जे शब्द आहेत दिलेले हे आपले पर्सनल प्रोनाउन आहेत. व्यक्तींना आपण रिप्लेस करण्यासाठी यांचा वापर करतो. बरोबर, म्हणजे व्यक्तीला रिप्लेस करतो म्हणजे आपण काय करतो, पर्सनला रिप्लेस करतो म्हणून त्यांना आपण म्हणत असतो पर्सनल प्रोनाउन. ओके, तर बघा या ठिकाणी ही शी इट म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही शी इट असेल किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल तर त्यावेळेस आपण क्रियापदाला यस किंवा इएस प्रत्यय मित्रांनो लावत असतो. यासाठी डिटेल व्हिडिओ मित्रांनो आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि ऑल टेन्सची आपली प्लेलिस्ट आहे ती नक्कीच अभ्यासा आणि बेसिक ही गोष्टी त्या ठिकाणी डिटेलमध्ये मित्रांनो आपण समजून घेतलेल्या आहेत. बघा एक्झाम्पल दिले आपल्याला, द सन रायझेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो. बघा मित्रांनो राईजच्या ठिकाणी आपण त्याला यस प्रत्यय लावलेला आहे कारण द सन हा एक सिंग्युलर आहे म्हणून रायझेस या ठिकाणी आपण घेतोय. आय गो टू स्कूल एव्हरी डे मी दररोज शाळेला जातो. शी ड्रिंक्स मिल्क डेली ती नियमित दूध पिते. बघा ड्रिंक्स या ठिकाणी शब्द घेतलाय त्याला यस प्रत्यय ड्रिंकला मित्रांनो लावलेला आहे, सफिक्स लावलेला आहे. या प्रकारे हा रूल या ठिकाणी थोडक्यात समजून घ्या. ज्यावेळेस वाक्याचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल नेम असेल कुठलंही तर त्यावेळेस आपण क्रियापदाला यस इयस सफिक्स हे लावत असतो. बघूया आपली ऍक्टिव्हिटी पुढे दिलेली. रीड द गिवन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कॉलम मधून एक एक शब्द घेऊन अनेक मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी बनवता येतील आणि ते आपल्याला बनवायचे आहेत. एक एक्झाम्पल दिले बघा, आय रन फास्ट मी वेगाने धावतो. तर आपण आय सोबत मित्रांनो प्रत्येक क्रियापद वापरून वाक्य बनवू शकतो. यू सोबत आपण प्रत्येक क्रियापद वापरून वाक्य बनवू शकतो. वी सोबत प्रत्येक क्रियापद वापरून आपण वाक्य बनवू शकतो. दे सोबतही आपण सेम प्रत्येक क्रियापद वापरून आपल्याला वाक्य बनवता येतील. तसंच ही आणि शी सोबत सुद्धा म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट सोबत आपल्याला मित्रांनो या ठिकाणी 6 वाक्य बनवता येतील. ते कसे बनतील बघा. आता मी एक एक्झाम्पल आय तुम्हाला समजून देतो. आय रन फास्ट आपल्याला दिलाय. आता बघा याच्या खाली आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो. आय रीड बुक्स मी पुस्तकं वाचतो. आय वॉच टीव्ही मी टीव्ही बघतो. आय ईट मँगोज मी आंबे खातो. आय कट व्हेजिटेबल्स मी भाज्या कापतो. आणि शेवटी दिले आपलं आय रन फास्ट हे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तसंच बघा आता या ठिकाणी आपण सगळ्यांसोबत तर मग V1 वापरणार आहोत म्हणजे सरळ सरळ आपलं जे क्रियापद दिलेलं आहे ते आपण वापरणार आहोत. परंतु थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सोबत म्हणजे ही आणि शी सोबत आपल्याला वापरायचं आहे यस इयस प्रत्यय असणारं क्रियापद म्हणजे V5 आपण वापरणार आहोत. बघा एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो. ही रीड्स बुक्स तो पुस्तकं वाचतो. ही वॉचेस टीव्ही तो टीव्ही बघतो. ही इट्स मँगोज तो आंबे खातो. तसंच शी सोबत बघा, शी प्लेज क्रिकेट ती क्रिकेट खेळते. शी कट्स व्हेजिटेबल्स ती भाज्या कापते. शी रन्स फास्ट ती वेगाने धावते. या प्रकारे मित्रांनो आपल्याला भरपूर असे वाक्य बनवता येतील.
आय होप मी जे काही तुम्हाला आता सांगत होतो, मी मित्रांनो हा क्वेश्चन मुद्दामून तुम्हाला ओरली सांगत आहे. पाहून पाहून लिहिण्यापेक्षा आपण स्वतः मित्रांनो हे वाक्य लिहू शकतात आणि आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि या वाक्यांना लिहित असताना विथ मराठी तुम्ही लिहू शकतात आणि आपल्या या क्रियापदांसोबत तो, ते, तात हे प्रत्यय आपल्या सब्जेक्टनुसार योग्य ते प्रत्यय मित्रांनो वापरायचं आहे. आय होप तुम्हाला नक्कीच मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी ओरली समजला असेल. आता तो तुम्ही स्वतःहून मित्रांनो नक्कीच लिहून घ्यायचा आहे. ओके, तर मग चला पटापट व्हिडिओ लाईक केला का? सगळ्यांना हा मुद्दा समजलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स समजलेला आहे. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर जे, अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिवन वर्ड्स. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेल्या शब्दांमध्ये सायलेंट लेटर्सला मित्रांनो अंडरलाईन करायचं आहे. मी या ठिकाणी यांना रेड कलर मध्ये घेतलंय बघा सायलेंट. पहिलं बघा शब्द बघूया आपले, नाईट, नॉलेज, नॉट. मित्रांनो या शब्दांमध्ये ज्यावेळेस केच्या नंतर यन असतो त्यावेळेस लक्षात घ्या आपला के हा सायलेंट असतो. बघा लिम, दम, फॉर्म. ज्यावेळेस मित्रांनो यम नंतर बी येतो, बीच्या आधी यम येत असेल तर आपला बी हा मित्रांनो सायलेंट असतो. आणि जे आपल्या काही सायंटिफिक टर्म्स आहेत, वैज्ञानिक शब्द आहेत मित्रांनो, बघा हे सायकोलॉजी, न्यूमोनिया, त्यांच्यातला असणारा हा जो मित्रांनो आपल्याला दिसतोय पी, हा पहिला पी हा अनुच्चारित. बघा सायलेंट लेटर म्हणजे काय? अनउच्चारित, ज्याचा उच्चार होत नाही. बघा सायकोलॉजी, सायकोलॉजी मध्ये मित्रांनो हा पी आपण उच्चार करत नाही, याला स्पायकोलॉजी म्हणत नाही. हा आहे आपला सायकोलॉजी आणि आहे न्यूमोनिया. तसं बघा ऑनेस्ट, अवर आणि स्कूल या शब्दांमध्ये मित्रांनो एच हे लेटर आपलं सायलेंट आहे. स्कूलमध्ये आपण बऱ्याच वेळेस सीएच सायलेंट म्हणू शकतो, साधारणपणे एच या ठिकाणी आपल्याला सायलेंट म्हणता येईल. या प्रकारे या शब्दांमध्ये असणारे जे सायलेंट लेटर मित्रांनो आहेत यांना तुम्ही लिहिताना अंडरलाईन करा. मी या ठिकाणी यांना रेड कलर मध्ये मित्रांनो घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला एक गेम मित्रांनो या ठिकाणी दिला आहे. क्वेश्चन नंबर के मध्ये, ऍक्टिव्हिटी नंबर के मध्ये, लेट्स प्ले स्नेक्स अँड लेडर्स. सापशिडीचा खेळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा खेळ तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या लेसनचे ऑल एक्सरसाइजचे क्वेश्चन्स मित्रांनो विथ मराठी एक्सप्लेनेशन समजून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट, बाय. असाच अभ्यास करत राहा आणि मित्रांनो आपली चांगली प्रगती करा. आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या पुढील घटकासोबत. थँक्यू फ्रेंड्स.